बिल बस बीस बीस भेज। पृथ्वीपासून खूप दूर अवकाशात काही परग्रही संपूर्ण ग्रहावर कब्जा करू इच्छित होते. तो त्याच्या अंतरायानात अशाच एका ग्रहाकडे जाऊ लागतो. अचानक त्या ग्रहावर एक मोठा स्फोट होतो. पण त्यांना हे माहीत नव्हते की त्या ग्रहावर एक स्पायडरमॅन आहे जो त्या ग्रहाचे रक्षण करतो. स्पायडरमॅन आणि रोबोट यांच्यात लढाई सुरू होते. रोबोट हवेत उडत स्पायडरमॅनला जोरदार लाथ मारतो आणि स्पायडरमॅन दूर जाऊन पडतो. पण स्पायडरमॅन सुद्धा कुणाकडून हार मानणारा नव्हता. तो पुन्हा उभा राहतो. स्पायडरमॅन दूर जाऊन पडतो आणि एक जोरदार स्फोट होतो. स्पायडर माणूस घरातून खाली पडतो. त्याच वेळी पृथ्वीवर चिंटू पिंटू त्यांच्या रोबोटसोबत दिवाळी साजरी करत असतात. गावात आनंदाचे वातावरण होते. को आणि जोनी, तुम्ही दोघं बघून घ्या. माझा हा रोबोट तुमच्यापासून दूर जाऊन फुटे. आता ते कळूनच जाईल की कुणाचा रोबोट दूर जातो. बाकू आणि चिंकी दोघंही आपले रोबोट आकाशात सोडतात. बाकूचा रॉकेट दूर जाऊन फुटतो. छान, आम्हाला चॅलेंज करणारे. असं म्हणून चिंकीची थट्टा करतात आणि तिच्यावर हसतात. एवढ्यात तिथे चिंटू पिंटू येतात. बाकू आणि जोनी, तू चिंकीची अशी थट्टा का करतो आहेस? आज दिवाळी आहे, निदान आज तरी आनंदात राहा. पण चिंटू पिंटूला माहित नव्हतं की त्यांच्या गावावर एक मोठं संकट येणार आहे. पाहता पाहता त्यांच्या गावात एक मोठा मॉन्स्टर येतो आणि तो लोकांच्या घरांना तोडायला लागतो. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांना तो ब्लास्ट करायला लागतो. संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरतं. चिंकी, चिंटू, पिंटू, मला खूप भीती वाटते. कुठे हा मॉन्स्टर आपल्याला मारून टाकणार नाही ना? चिंटू, चिंकी, आम्ही असताना तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आमचा रोबोट बघा, आका याला धुळीत मिळवून टाकेल. रोबोट ऍक्टिव्हेट झाला आणि जाऊन त्या मॉन्स्टरला धुळीत मिळवलं. जी सर, कमांड मिळाली. असं बोलून मॉन्स्टर आणि रोबोटमध्ये लढाई सुरू होते. दोघांपैकी ही फाईट कोण जिंकेल हे कुणालाच कळत नव्हतं. दोघेही खूपच ताकदवान वाटत होते. रोबोटला काहीच कळत नव्हतं की या मॉन्स्टरला कसं हरवायचं. रोबोट आणि मॉन्स्टर लढता लढता गावाच्या तलावापर्यंत पोहोचतात. रोबोटच्या जोरदार किकमुळे तो मॉन्स्टर गावाच्या तलावात जाऊन पडतो आणि त्यात स्फोट व्हायला लागतो. आता कळलं, याची कमजोरी म्हणजे पाणी आहे. एवढ्या पिंटूचा दुसरा रोबोटही ऍक्टिव्हेट होतो आणि आकाशातून त्या मॉन्स्टरवर पाऊस पाडायला लागतो आणि एका जोरदार स्फोटासह तो मॉन्स्टर संपतो. दुसऱ्या बाजूला स्पायडरमॅन अंतरिक्षातून वेगाने परत चिंटू पिंटूच्या गावात येऊन पडतो. चिंटू पिंटू त्याला पाहून आश्चर्यचकित होता. चिंटू, अरे बापरे, आता एक संकट संपलं होतं आणि हे दुसरं कुठून आलं? असं वाटतंय आज आपल्याला दिवाळी साजरी करता येणार नाही असं दिसतं. चिंटू पिंटू त्या स्पायडरमॅनकडे जातात. पर स्पायडरमॅन अंतरिक्षातून पडल्यामुळे खूपच जास्त नष्ट झालेला असतो, म्हणूनच तो उठू शकत नाही. रोबोट, यांना काळजीपूर्वक आपल्यामध्ये घेऊन जा. हेही त्या मास्टर सोबत मिळालं आहे. कदाचित तुला पूर्ण खबरदारी घ्यावी लागेल. सर, काळजी नका. हा त्या मास्टरला भेटला असेल तर याचही तसंच होईल. चिंटू पिंटू आपल्या रोबोटच्या मदतीने त्या स्पायडरमॅनला आपल्यामध्ये घेऊन जातात आणि त्याची दुरुस्ती करायला सुरुवात करतात. बराच वेळ दुरुस्ती केल्यानंतर स्पायडरमॅन शुद्धीवर येतो. चिंटू पिंटू, तुम्ही कोण आहात आणि आमच्या पृथ्वी ग्रहावर काय करायला आलात? स्पायडरमॅन चिंटू पिंटूला सगळ्या गोष्टी सांगतो. चिंटू पिंटू, तुझ्याकडे तर शक्तिशाली रोबोट आहे. कृपया हे माझ्या सोबत माझ्या ग्रहावर पाठव, जेणेकरून मी रोबोटशी सामना करू शकेन. ठीक आहे स्पायडरमॅन, माझे रोबोट नक्कीच तुझी मदत करतील.
और आता तू अशा अवस्थेत नाहीस की त्या एलियन रोबोट्सचा सामना करू शकशील. माझे रोबोट तुला आणखी शक्तिशाली बनवू शकतात. चिंटूचे दोन्ही रोबोट त्या स्पायडरमॅनला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी त्याच्यावर प्रयोग करू लागतात. बराच वेळ झाल्यावर स्पायडरमॅनला एक नवीन रूप मिळतं आणि तो खूपच शक्तिशाली होतो. स्पायडरमॅन, चिंटू पिंटू, मी तुमचं उपकार कधीच विसरणार नाही. चिंटू, पिंटू आणि स्पायडरमॅन यांना हे माहीत नव्हतं की एलियन रोबोट्स त्या स्पायडरमॅनला शोधत पृथ्वीवर येणार आहे. आकाशातून आगाचे गोळे चिंटू पिंटूच्या गावावर पडू लागतात. दिवाळीच्या दिवशी आपल्या गावावर सगळे का हल्ला करत आहे. जॉनी बू, गप्पा नंतर कर. आधी आपली जीव वाचवून तिथून पळ. जर एक जरी आगाचा गोळा तुझ्यावर पडला ना तर तू तिथे जळून मरेलस. सगळे गावकरी आपली जीव वाचवत पळू लागतात. तेव्हाच तिथे चिंटू पिंटू आणि स्पायडरमॅन येतात. एलियन रोबोट आणि स्पायडरमॅन समोरासमोर येतात. एलियन रोबोट, तू आमची जीव वाचवली आहेस, पण तुला इथे कोण वाचवणार? आज तुझं करून दाखवतो, पण तरीही मी इथे आपलं वर्चस्व मिळवणारच. असं म्हणून ते स्पायडरवर हल्ला करू लागतात. तेव्हा चिंटूही तिथे येतो. रोबोटही लढायला सुरुवात करतात. एलियन रोबोट आपल्या सोबत खूप सारे मिनी रोबोट मिसाईल्स घेऊन आले होते. ते त्या मिसाईल्सने चिंटू पिंटूवर हल्ला करायला सुरुवात करतात. पण चिंटू पिंटूचे रोबोट त्या मिसाईल्सना नष्ट करायला सुरुवात करतात. तो खूपच शक्तिशाली झाला होता. तो त्या एलियन रोबोट्सशी जोरदार लढत होता. तसंच चिंटू पिंटूचे रोबोटही त्या एलियन रोबोट्सना हरवायला काहीही कमी करत नव्हते. चिंटू पिंटूचा रोबोट एक जोरदार हल्ला करतो आणि एक एलियन रोबोटला ठार मारतो. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला स्पायडर हवेत उडत एक जबरदस्त मारतो आणि एलियन रोबोट दूर जाऊन पडतो आणि तो एलियन रोबोटही ठार होतो. स्पायडरमॅन चिंटू पिंटूचे आभार मानतो आणि आपल्या ग्रहावर जाण्यासाठी उडून जातो. आणि मग चिंटू पिंटूच्या गावकरी पुन्हा एकदा आनंदाने दिवाळी साजरी करतात.